Hello students, welcome in my YouTube channel EduChange. Today we are going to learn news analysis from standard 7th. Remaining two news we are going to analyze these two news. First news is C news, okay, and after that we will cover D. So today we are going to make discussion about these two news. We are going to see some questions related to those news, and also we are going to learn how to understand any news. नाव यू ऑल आर ग्रोनअप्स. तुम्ही आता 7वीमध्ये आहात आणि तुम्हाला आता तुमच्या कानावर पडणाऱ्या वेगवेगळ्या बातम्या, तुम्ही वाचत असलेल्या न्यूजपेपर्समधील बातम्या, या बातम्यांचं विश्लेषण करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आता यायला हवी. आणि त्या अनुषंगाने तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे न्यूज ॲनालायसिस नावाचं जे लेसन आहे ते दिलेलं आहे. सो आय होप यू विल ट्राय टू ॲनालाइज एनी न्यूज फ्रॉम न्यूजपेपर, because you have to keep your belief on that news, as you can get the real information from that news. Okay, it will be important for all of you. So today we are going to learn these two news. First of all, C news I am going to read, then try to understand that news. Okay, most dangerous time in history. London, the famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic, diseases. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it, Hawking wrote recently in the Guardian newspaper. So I hope you all have understood this news, but I would like to make discussion about this news with you in Marathi. तर मित्रांनो, मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री, इतिहासातील ही सर्वात कठीण वेळ, असं या ठिकाणी इथे ती बातमी छापून आलेली आहे लंडन येथून. त्या ठिकाणी आता लंडन आपणा सर्वांना माहीत आहे की ते ग्रेट ब्रिटन किंवा युनायटेड किंगडममध्ये असलेलं लंडन हे तिथलं राजधानीचं शहर आहे आणि त्या ठिकाणाहून ही बातमी इथे आलेली आहे. पहा, त्यामध्ये काय म्हटलं आहे, द फेमस फिजिक्स प्रोफेसर, भौतिकशास्त्राचे जे प्राध्यापक आहेत स्टीफन हॉकिंग, अतिशय प्रसिद्ध असे हे शास्त्रज्ञ आहेत, म्हणजे आता सध्या अस्तित्वात नाहीत, त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर स्टीफन हॉकिंग यांनी हे भविष्य वर्तवलेलं आहे आणि ते काय म्हणतात, हॅज वॉर्न्ड, त्यांनी जगाला सूचना दिलेली आहे की मॅनकाइंड इज फेसिंग द मोस्ट डेंजरस टाईम इन इट्स हिस्ट्री टुडे, की बुवा आज अखिल मानवजात ही काय करत आहे, सामोरं जात आहे. कशाला? फेसिंग द मोस्ट डेंजरस टाईम, अतिशय धोकादायक वेळ आपल्या पुढे येत आहे. ही सेड दॅट द वर्ल्ड टुडे इज फेसिंग ह्यूज चॅलेंजेस, आजचं जग वेगवेगळ्या भयंकर संकटांना सामोरं जात आहे, प्रचंड अशा आव्हानांना ते सामोरं जात आहे. ह्यूज म्हणजे प्रचंड, चॅलेंजेस म्हणजे आव्हाने. लाईक क्लायमेट चेंज, जसं की हवामानातील बदल, क्लायमेट चेंज. ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या वाढ, अनियंत्रित लोकसंख्या वाढ, त्यालाच आपण लोकसंख्येचा विस्फोट असंही म्हटलेलं आहे. त्यानंतर एपिडेमिक डिसीजेस, जसं की साथीचे रोग, आणि त्यांचं भविष्य खरं होताना आपल्याला आज दिसतं आहे की जसं की आज हे कोरोना आहे किंवा सार्स आहेत किंवा स्वाईन फ्लू आहे, असे साथीचे रोग आपल्याला, त्या सर्व रोगांना आपल्याला काय करावं लागतं, फेस करावं लागतं, सामोरं जावं लागत आहे. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह, ज्या प्लॅनेटवर, ज्या ग्रहावर आपण राहतो ना, तो ग्रह नष्ट करून टाकण्याचं तंत्रज्ञान आपण विकसित केलेलं आहे.
अँड हॅव नॉट येट डेव्हलप्ड द ॲबिलिटी टू एस्केप इट. परंतु आजही अद्याप आपण त्यापासून कसं सुटायचं याचा मात्र आपण कोणीही शोध लावलेला नाही. परहॅप्स इन अ फ्यू हंड्रेड इयर्स फ्रॉम नाव वी विल हॅव, म्हणजे कदाचित आत्तापासून काही वर्षांनी, अ फ्यू हंड्रेड इयर्स, काही शेकडो वर्षांनी आत्तापासून, वी विल हॅव बिल्ट कॉलोनीज अमिड द स्टार्स, अगदी चांदण्यांच्या दरम्यान, चांदण्यांच्या मध्ये आपण काय केलेली असेल, आपली वसाहत स्थापन केलेली असेल. बट राईट नाऊ वी हॅव ओनली वन प्लॅनेट, परंतु आत्ता मात्र आपल्याकडे फक्त एकच ग्रह आहे ज्या ग्रहावर आपण राहतो, पृथ्वी. अँड वी नीड टू वर्क टुगेदर टू प्रोटेक्ट इट, आणि आपण सर्वांनी, म्हणजे पहा लंडनहून बातमी आलेली आहे, लंडन मधील ते शास्त्रज्ञ आहेत, ते अशी आशा करतात की आपण सगळ्यांनी, ह्या पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांनी आपण काय केलं पाहिजे, या ग्रहाचं संरक्षण केलं पाहिजे. हॉकिंग रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर, तर तिथून लंडन येथून जे प्रसिद्ध होणारं गार्डियन नावाचं न्यूजपेपर आहे, वर्तमानपत्र आहे, त्यामध्ये त्यांनी हे लिहिलेले आहे स्वतः. आणि त्यांनी जे लिहिलं आहे त्याची ही बातमी तयार झालेली आहे की मोस्ट डेंजरस टाइम इन हिस्ट्री. ओके, सो वी आर मूव्हिंग टुवर्ड्स क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस न्यूज. ओके, 1 minute. Now here we are going to learn some questions from this page. First question is, guess the meaning of mankind. Mankind म्हणजे काय, तर mankind म्हणजे मानवजात. या ठिकाणी प्लॅनेट, आपल्या पृथ्वीवर जी मानवजात दिसून येते त्याला म्हणायचं मॅनकाइंड. ओके, त्यानंतर विच वर्ड्स ऑर फ्रेजेस इन द न्यूज रेफर टू द अर्थ, किंवा पृथ्वीशी संबंधित असे कोणते शब्द आहेत या ठिकाणी आपल्याला विचारले. तर तुम्ही इथे प्लॅनेट आहे, त्यानंतर आणखी जसं की पॉप्युलेशन एक्सप्लोजन किंवा ओव्हर पॉप्युलेशन किंवा एपिडेमिक डिसीजेस, हे सुद्धा पृथ्वीशी संबंधित शब्द आहेत. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, त्यानंतर आणखी प्लॅनेट, अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर आणखी सापडले तर शोधू शकता तुम्ही. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस. आता खाली तुम्हाला काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत आणि त्यातून तुम्हाला कोणते तुम्हाला कोणते डेंजरस वाटतात ना, मोस्ट सिरियस, गंभीर कोणते वाटतात ते लिहायचे आहेत. क्लायमेट चेंज दिला आहे पहिला, त्यानंतर ओव्हर पॉप्युलेशन आणि एपिडेमिक डिसीजेस. तर आता यामध्ये कोणतेही महत्त्वाचे वाटतात पहा. सध्याच्या काळाचा जर विचार केला तर मला तरी एपिडेमिक डिसीजेस हे भयंकर वाटत आहेत बा, कारण याच्यामध्ये काय होईल, जे परिणाम आपण पाहतोय जगाच्या सगळ्याच पैलूंवर अत्यंत असे घातक परिणाम या ठिकाणी या एपिडेमिक डिसीजेसचे दिसून येत आहेत. तर हे आपण सध्या अनुभवतोय, म्हणून मला तरी वाटतं की दिस इज मोस्ट सिरियस प्रॉब्लेम दॅट आय बिलीव्ह. ओके, नाउ नेक्स्ट, डिस्कस धिस इन ग्रुप्स ऑफ 4 or 5 युजिंग युअर मदर टंग अँड इंग्लिश. तर आता तुम्ही यावर चर्चा करायची आहे, यातला विषय घ्यायचा आहे तुम्हाला, जे मोस्ट सिरियस वाटतंय, गंभीर वाटतंय जो प्रॉब्लेम, तो घ्यायचा आणि त्याच्यावर 4-5 जणांनी तुम्ही चर्चा करणं अपेक्षित आहे. यू कॅन यूज युअर मदर टंग, तुमची मदर टंग म्हणजे मराठी भाषासुद्धा तुम्ही चर्चेसाठी वापरू शकता. ॲज वेल वी हॅव टू यूज इंग्लिश लँग्वेज. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 4, डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. आता इथे काही स्टेटमेंट्स दिलेत, विधानं दिलेली आहेत, ते तुमच्या टीचर्स बरोबर तुम्ही शेअर करायचेत आणि त्याच्यावर काय करायचं, तुम्ही डिस्कशन करायचं आहे. ॲक्च्युली मेकिंग डिस्कशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज इन दॅट डिस्कशन यू कॅन गेट डिफरंट इन्फॉर्मेशन फ्रॉम अदर्स, अँड ऑल्सो that information that you have, you can share your knowledge to the others. It is important, so that discussion method is most important while learning anything. Okay, now next, ये आता विधानं कोणती दिलीत पहा, स्टेटमेंट्स. we have the technology to destroy the planet on which we live. आपल्याकडे अशा काही तंत्रज्ञान आपण शोधून ठेवलेत की जसं की अणुबॉम्ब आहे, तर त्यामुळे काय होतं, आपला ग्रह आपण नष्ट करू शकतो. असं तंत्रज्ञान आपल्या प्रत्येक देशांनी जवळजवळ आता आत्मसात केलेलं आहे, परंतु त्यापासून वाचायचं कसं हे मात्र अजून कोणीही शोध लावलेला नाही. तर त्याच्याविषयी आणखी माहिती तुम्ही शिक्षकांकडून घेऊ शकता. बी स्टेटमेंट पहा, वी विल हॅव बिल्ट कॉलोनीज अमिड द स्टार्स.
तर आपण अमिड म्हणजे मध्ये, हां चांदण्यांच्या मध्ये, ताऱ्यांच्या मध्ये तुम्ही काय करणार आहात, आपण वसाहती तेथे ताऱ्यांवर आपण तिथे प्रस्थापित करू. वसाहती आपल्या कॉलोनीज म्हणजे वसाहती, राहण्याची ठिकाणं, ते आपण तिथे घरं बांधू, दारं बांधू, सगळं करू, व्यवस्थित राहू तिथे. मग असं एक भविष्य वर्तवले शेकडो वर्षांनी. तर वी विल हा भविष्य काळ आहे. आणि मग ते कसं असेल तर ते आता सगळं इमॅजिनेशन करायचं आहे तुम्ही. इफ यू आर युझिंग युअर इमॅजिन पॉवर देन यू कॅन सजेस्ट एनी न्यू आयडियाज अँड दिस विल बी, म्हणजे हे कसं असतं वैज्ञानिक किंवा जे काही विज्ञानाशी संबंधित ज्या कथा असतात ना, काल्पनिक कल्पनारम्य असतात, तर ते तुम्ही तिथे आणखी डेव्हलप करायचं आहे. क्वेश्चन सी सेंटेन्स पहा. राईट नाऊ वी हॅव ओनली वन प्लॅनेट. आता राईट नाऊ म्हणजे काय, सध्या तरी, थोडक्यात राईट नाऊ वी हॅव, सध्या तरी वी हॅव ओनली वन प्लॅनेट, सध्या तरी आपल्याकडे फक्त पृथ्वी हा एकच ग्रह राहण्यासाठी आहे. सो नाऊ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. प्रोफेसर हॉकिंग रोट अबाउट द प्रॉब्लेम इन द गार्डियन. आता गार्डियन नावाचं जे वृत्तपत्र आहे तिथलं, त्यामध्ये त्यांनी हा प्रॉब्लेम लिहिलेला आहे. आणि व्हाय इज इट गिव्हन ॲज न्यूज इन अदर पेपर्स. आणि मग हे लिहिलं आहे त्यांनी, परंतु हे इतर पेपरमध्ये बातमी का छापून आलेली आहे असं त्यांनी विचारले. का आलेली असेल बरं? बिकॉज प्रोफेसर हॉकिंग हे जे आहेत, स्टीफन हॉकिंग, ही वॉज मोस्ट प्रॉमिनंट सायंटिस्ट इन दॅट वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये हे अतिशय प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ आहेत आणि म्हणून त्यांची दखल या ठिकाणी घेतली गेलेली आहे सर्व वर्तमानपत्रांच्यामध्ये. ठीक आहे, इथे 2 मिनिट ओव्हरऑल वर्क दिलेलं आहे आणि इकडे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर हे तुम्ही स्वतः समजून घेऊ शकता. मी 1-2 मिनिट त्याच्यासाठी घालवतो, तुम्हाला सांगतो. पहा इथे 2 मिनिट्स ओव्हरऑल वर्क काय दिले पहा. टेल ॲज मेनी वर्ड्स ॲज पॉसिबल रिलेटेड टू द फॉलोइंग वर्ड्स. इथे न्यूज, टी व्ही, रेडिओ आणि मोबाईल यांच्याशी संबंधित तुम्हाला जेवढे शब्द सुचतील तेवढे प्रत्येकाविषयी शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. हाच तुमचा त्या ठिकाणी 2 मिनिट ओरल वर्क आहे. त्यानंतर गो थ्रू अ फ्यू स्पेसिमेन्स ऑफ एनी मेजर न्यूजपेपर. एखादं मोठं प्रसिद्ध जे वर्तमानपत्र असेल, की सकाळ आहे, लोकमत आहे, तर ते तुम्ही घ्या. यू विल सी दॅट ईच पेज युजली कॅरीज ओनली सर्टन टाईप ऑफ न्यूज. मग तुमच्या लक्षात येईल की अगदी तुम्ही एखादं इंग्रजी वर्तमानपत्र जरी घेतलं तरीसुद्धा चालेल. मग त्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की काही ठराविक पानांवर ठराविक बातम्या छापलेल्या असतात. द टाईप्स आर डिसाइडेड अकॉर्डिंग टू रिजन. म्हणजे त्याचा जो बातमीचा जो प्रकार असेल त्या प्रकारे काय छापलेल्या असतात बातम्या. मग सिटी, स्टेट, नेशन, वर्ल्ड एटसेट्रा. मग तुमच्या शहर विभागाच्या बातम्या वेगळ्या, त्यानंतर राज्याच्या बातम्या वेगळ्या, राष्ट्राच्या वेगळ्या, किंवा इंटरनॅशनल किंवा वर्ल्ड लेवलवरच्या बातम्या वेगळ्या. ऑल्सो अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द न्यूज. आणि आणखी असाही प्रकार त्यामध्ये वर्गीकरण केलेलं असतं की मग काही पॉलिटिकल बातम्या असतात, राजकीय असतात, काही कल्चरल असतात, सांस्कृतिक असतात, तर काही सायन्स रिलेटेड म्हणजे विज्ञानाशी संबंधित. जसं की आता आपण वाचली बातमी, स्टीफन हॉकिंग यांनी भविष्य वर्तवलं आहे, मग ती बातमी कशाशी संबंधित येते, तर ती सायन्स रिलेटेड येते, हे लक्षात घ्या. त्यानंतर फायनान्शियल, आर्थिक क्षेत्राशी संबंधित, स्पोर्ट्स रिलेटेड, त्यानंतर इथर एटसेट्रा. रीड ऑल द न्यूज आयटम्स गिवन ऑन पेजेस 70 to 72 अँड डिसाईड द टाईप्स ऑफ विच इच बिलॉंग्स. तर प्रत्येक बातमी तुम्हाला इथं या ठिकाणी 4 बातम्या दिलेल्या आहेत आणि तुम्ही काय करायचं आहे की प्रत्येक बातमी कोणत्या घटकाशी, कोणतं त्या बातमीचं स्वरूप आहे, तुम्ही ते फायनल करायचं आहे. की ती स्पोर्ट्स रिलेटेड आहे का, की पॉलिटिकल आहे, की ती सायन्स रिलेटेड आहे. सो इट विल बी युअर ॲबिलिटी to differentiate that news in any reason. Okay, now question number 2 is given there. What other items do you find in a newspaper besides news? बातम्या सोडून त्या वर्तमानपत्रामध्ये आणखी काय पाहायला मिळतं हे त्यांनी त्या ठिकाणी विचारले. तर तिथे तुम्हाला जाहिराती असतात किंवा आर्टिकल्स छापून आलेले असतात वेगवेगळ्या लेखकांचे, तेही असतात, किंवा आणखी शब्दकोडी असतात. यू कॅन फाइंड आउट डिफरंट रिजन्स फ्रॉम दॅट newspaper. Okay, now we are moving further on next page, and here is the last news, D. So I am reading first that news, you can follow me. Okay, quick cure for all ailments. Okay, staff reporter Kauthe. Hundreds of people flock every hour
to Ralewadi, a tiny settlement near Ambegaon. They wait in long winding queues in the hot sun to get a special powder from Miri Baba, who claims that it cures all sorts of diseases. According to him, he has developed this powder from a special herb in the Himalayas. Unwilling to give the exact name and source of the herb, he only says that it was revealed to him. He offers it at rupees 25 a packet. Each packet is specially blessed by him. Some of his followers claim that they have seen him curing thousands of people with his powder. However, Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. मित्रांनो, तुम्हाला ही बातमी समजली असेल. इट इज थोडीशी काय आहे, रिलायबल काही भाग आहे, काही त्याच्यामध्ये अविश्वसनीय सुद्धा भाग आहे. तर तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अनरिलायबल भाग या ठिकाणी काही बातमीमध्ये पाहायला मिळतो. आता ॲक्च्युली मग हेच शिकायचं आहे की बातमी वाचल्यानंतर बऱ्याचदा लोक काय करतात, त्या बातमीवर विश्वास ठेवतात. परंतु आता आपल्याला पात्रता अशी निर्माण करून घ्यायची की टी व्ही असेल, रेडिओ असेल किंवा मोबाईल असेल किंवा इतर कुठलं चॅनल असेल, तर त्या सगळ्या येणाऱ्या बातम्या खऱ्या असतात का हो, तर ते समजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि म्हणून ती पात्रता तुमच्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. कारण की भारताच्या पुढच्या टप्प्यातले तुम्ही सुजाण युवक असणार आहात आणि त्यामुळे तुम्ही अतिशय हुशार पद्धतीने जर जीवन जगलात तर आपल्या देशाला त्याची मदत होणार आहे. आणि म्हणून तुम्ही हे सुजाण होण्यासाठी अशा प्रकारचे जे धडे आहेत हे आपल्या टेक्स्टबुकमध्ये समावेशित केलेले आहेत. पहा की आता ह्या बातमीचं विश्लेषण करून घ्यायचं किंवा बातमी ताडून पाहायची, हे तुमचा ब्रेनमध्ये काय झालं, विकसित झालं पाहिजे. तर आता या ठिकाणी आपल्याला पहा, स्टाफ रिपोर्टरनी ही बातमी दिलेली आहे आणि बातमी आलेली आहे कवठ्यावरून. थोडक्यात आपण मराठीमध्ये ही बातमी समजून घेऊया. हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लोक म्हणजे लोकांचे जथे, थवे थोडक्यात. फ्लोक म्हणजे थवा किंवा जथा, माणसांचे जथे, घोळके थोडक्यात. एव्हरी आवर टू राळेवाडी, दर तासाला ते घोळकेच्या घोळके राळेवाडीला जात आहेत. शेकडो लोकांचे घोळके. आता राळेवाडी कुठं आहे बा, तर अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. आंबेगावच्या जवळ एक छोटीशी ती वसाहत आहे, वाडी असेल. दे वेट इन लॉंग वाइंडिंग क्यूज इन द हॉट सन. अतिशय प्रखर उन्हामध्ये ते नागमोडी अशा रांगा लागलेल्या आहेत तिथे आणि ते लोक उन्हामध्ये तिथे उभे राहतात. कशासाठी? टू गेट स्पेशल पावडर फ्रॉम मिरी बाबा. मिरी बाबा नावाचं कोणतरी एखादा भोंदू किंवा एखादा धार्मिक बाबा असेल आणि तो बाबा काय करत आहे, त्यांना ते पावडर देत आहे. तो माणूस काय म्हणतो, तो बाबा म्हणतो की हू क्लेम्स दॅट इट क्युअर्स ऑल सोर्ट्स ऑफ डिसीजेस. तो म्हणतो सगळ्या प्रकारचे रोग या पावडरने काय होतात, बरे होतात. ठीक आहे. अकॉर्डिंग टू हिम, त्याच्या म्हणण्यानुसार, ही हॅज डेव्हलप्ड धिस पावडर फ्रॉम अ स्पेशल हर्ब इन द हिमालयाज. त्याच्या म्हणण्यानुसार असं आहे की त्याने जी पावडर तयार केली ती हिमालयामध्ये मिळणाऱ्या एका जे झुडपं असतात, औषधी झुडपे, हर्ब, तर त्यापासून त्याने ती तयार केलेली आहे. अनविलिंग टू गिव्ह द एक्झॅक्ट नेम, तर त्या वनस्पतीचं नाव देण्यास त्याने नापसंती व्यक्त केली, अनविलिंग. त्यानंतर सोर्स ऑफ द हर्ब, ते जे काय आयुर्वेदिक झाडपाला आपण म्हणतो त्याचं त्याने नाव सांगितलेलं नाही. ही ओनली सेज दॅट इट वॉज रिव्हील टू हिम. तो म्हणतो की ते फक्त त्यालाच सापडलंय, ते मिळाले, रिव्हील टू हिम. ही ऑफर्स इट ॲट ₹25 अ पॅकेट. तो ती पावडरचं पाकिट एक 25 रुपयाला विकत आहे, सध्या देतोय तो. इच पॅकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम. प्रत्येक पाकिटाला तो हात लावून वगैरे म्हणा किंवा त्याच्यासाठी थोडाफार मंत्र पुटपुटत असेल आणि मग ते म्हणजे आपण प्रत्येक भारल्यासारखं आपण म्हणतो ना, प्रत्येक पाकिट तो ते भारून देत आहे लोकांना. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम. आता फॉलोअर्स म्हणजे अनुयायी, त्याचं शिष्यत्व पत्करलेली माणसं. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट दे हॅव सीन हिम
क्युअरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ हिज पावडर. तर त्यांनी असं पाहिले की ते हजारो लोक त्या पावडरने काय झालेले आहेत, बरे झालेले आहेत. हाऊएव्हर Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital says that the number of patients in their hospital has in fact increasing in the last few weeks. आणि इकडे काही असं ते बातमीचं, परंतु इकडे आंबेगावमध्ये काय झाले, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर कर्णिक आहेत ते काय म्हणतात की त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मग यातूनच आपल्याला काय समजायचं ते समजून घेऊयात. ठीक आहे, चला प्रश्न पाहूयात. गेस द मीनिंग ऑफ फ्लोक अँड फॉलोअर्स. तर फ्लोक म्हणजे जथा, माणसांचा जथा, घोळका, आणि फॉलोअर्स म्हणजे अनुयायी. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2. ओके, आय एम मेकिंग इट लार्ज. वाय इज देअर अ क्वेश्चन मार्क इन द हेडिंग. इथे हेडिंग जे दिले ना बातमीचं, इथे क्वेश्चन मार्क का आहे, तर मला असं वाटतं की क्विक क्युअर, सगळेच आजार बरे होतात का, काही आजार बरे होत नाहीत, आणि मग सगळेच आजार बरे होतात म्हणून तो प्रश्न पडला आहे ना, आणि म्हणून मग तिथे प्रश्नचिन्ह पुढे दिलेलं आहे. यू कॅन राईट ऑर यू कॅन डिस्कस विथ युअर फ्रेंड दॅट देर इज बिग क्वेश्चन्स बिकॉज ऑफ दॅट मेडिसिन ऑल क्विक क्युअर, पटकन सुटका होते, पटकन आजारांतून. कधी कधी आजारांना खूप लेंदी ट्रीटमेंट असते, खूप कालावधी जाऊ द्यावा लागतो, मग त्या ट्रीटमेंट त्या आजार ते बरे होतात. परंतु इथे असं दिलं की क्विक क्युअर फॉर ऑल इलमेंट्स. तर सगळ्या आजारांसाठी पटकन बरे होण्याची त्याच्यामध्ये काय आहे, ताकद आहे, असं त्या ठिकाणी सांगितल्यामुळे तिथे क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा. विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल. की बातमीचा कोणता भाग तुम्हाला विश्वसनीय वाटतो. ते जे डॉक्टर कर्णिक म्हणतात ना, तर तेवढा मला विश्वसनीय वाटतो. आणि लोक उन्हातानामध्ये तिथे उभे राहतात, नागमोडी लाईन्स करून, क्यूज करून, तर तो एक विश्वसनीय आहे, तिथे खरं आहे. परंतु ते ते पावडरने ते बरं होतात लोक वगैरे, तर ते काय वाटतं, ते अनरिलायबल वाटतं. विच पार्ट मे नॉट बी रिलायबल. हाऊ, तर ते रिलायबल आणि कोणतं नॉट रिलायबल, अविश्वसनीय आहे किंवा विश्वास ठेवण्यायोग्य कोणता भाग नाही, ते आपल्याला त्या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. हाऊ डू वी लर्न दॅट. ते कशा प्रकारे आपल्याला माहीत होतं, कारण की का माहीत होतं, कारण की शेवटी डॉक्टर कर्णिक ऑफ आंबेगाव सिव्हिल हॉस्पिटल सेज दॅट द नंबर ऑफ पेशंट्स इन देअर हॉस्पिटल हॅज इन फॅक्ट इन्क्रीज्ड इन द लास्ट फ्यू वीक्स. म्हणून आपण ते अनरिलायबल आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर क्वेश्चन 4 पहा. विल मेरी बाबा अँड हिज फॉलोअर्स लाईक द न्यूज. तर त्यांना ती बातमी आवडेल का असं विचारलं आहे, भविष्यकाळातला प्रश्न आहे, म्हणून आपण ॲन्सरसुद्धा असं देणार आहोत. मेरी बाबा अँड हिज फॉलोअर्स विल नॉट लाईक द न्यूज. त्यांना ही बातमी आवडणार नाही. क्वेश्चन नंबर 5 पहा. व्हॉट शुड यू डू व्हेन यू फॉल इल. तुम्ही काय केलं पाहिजे जेव्हा तुम्ही आजारी पडता, त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे असं त्यांनी विचारलं. मग तुम्ही ह्या मेरी बाबाकडे जायला पाहिजे का रे, नाही, तर तुम्ही काय करायला पाहिजे, पटकन हॉस्पिटल गाठायला पाहिजे आणि डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली पाहिजे. म्हणून आपण कसं म्हणणार, वी शुड गो टू हॉस्पिटल और वी शुड गो टू डॉक्टर टू टेक ट्रीटमेंट फॉर दॅट इलमेंट. ओके, असं त्या ठिकाणी आपण लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 6 पहा. इमॅजिन हाऊ धिस न्यूज आयटेम helped people understand the truth that Miri Baba's powder cannot cure diseases. Imagine how this news item helped people understand. म्हणजे आता हे सत्य समजण्यासाठी ह्या बातमीने काय उपयोग केला, तर तिथे क्वेश्चन मार्क दिलेलं होतं ना, त्यातच आपलं निम्मा अर्ध आपल्याला माहिती होतं की ही फसवीचं काहीतरी इथे बातमी दिसते. राईट द स्टोरी अबाउट इट इन शॉर्ट इन युअर मदर टंग. तुम्ही मराठी भाषेमध्ये सुद्धा ही बातमी लिहायला तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, वर्कशॉप पण आपण या ठिकाणी पाहत आहोत, इंग्लिश वर्कशॉप. राईट युअर ओन इम्प्रेशन्स अबाउट द न्यूज आयटम्स गिवन इन A, B, C अँड D इन द टेबल. तर आपण A, B, C ज्या बातम्या आहेत त्या आपण या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे, तुमचं स्वतःचं इम्प्रेशन, तुमचं मत त्या ठिकाणी सांगायचं आहे की दिलेली बातमी कशा पद्धतीची तुम्हाला वाटली. समजा ए बातमी जी होती ती होती क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. तर ती कशी वाटली तुम्हाला, विश्वसनीय, कारण ती बेंगलुरून आली आणि परीक्षेच्या संबंधित आहे म्हणून ती रिलायबल आहे, इथे टिक मार्क करूयात. गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे, तर ती गुड न्यूज आहे, चांगलीच बातमी आहे ना ती, की तुम्हाला अगोदर ते माहिती होतं आहे, तर अशा पद्धतीने. त्यानंतर बी न्यूज पहा कोणती होती, तिथे म्हणलं की रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम
ॲक्टिंग. तर आता रितिका हे मनोरंजन क्षेत्रातली बातमी आहे. तर तिचे जे फॅन्स आहेत तर ते बातमी ती काय म्हणतील, ती इंटरेस्टिंग आहे बातमी त्यांच्यासाठी. आता 1 मिनिट. हां, तर ती बातमी त्यांच्यासाठी इंटरेस्टिंग आहे. मग इथे तुम्ही शब्द लिहायचा आहे, टिकमार्क न करता. 1 मिनिट. तुम्हाला ही पहिली बातमी रिलायबल वाटली. यू कॅन राईट हिअर रिलायबल, RELIABLE, रिलायबल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला बी बातमी कशी वाटली, इंटरेस्टिंग. यू कॅन राईट हिअर इंटरेस्टिंग. These are the adjectives for that news. Interesting, INTER, sorry, ESTING, interesting. Okay, now next, C न्यूज कशाची आहे तर ती मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री. तर ती तुम्हाला इंटरेस्टिंग आहे ही बातमी, ती सुद्धा. आणि शिवाय ती कशी आहे, बॅड न्यूज आहे का, वाईट, असं तुमचं जे इम्प्रेशन असेल ते तुम्ही तिथे लिहायचं आहे. मी आणखी तुम्हाला काय ॲडजेक्टिव्ह सांगणार आहे. त्यानंतर डी जी बातमी होती, आता या ठिकाणी डी बातमी आपण आत्ताच पाहिली, क्विक क्युअर फॉर ऑल इलमेंट्स. तर ते तुम्हाला ती सुद्धा अनरिलायबल आहे बातमी. तर ते अनरिलायबल इथे शब्द तुम्ही लिहायचा आहे. अविश्वसनीय बातमी आहे ती, विश्वास ठेवण्यायोग्य बातमी नाही आहे. तर अशा पद्धतीने. तर मित्रांनो, बातम्या ज्या असतात ना, बातम्यांचे ॲडजेक्टिव्ज मी पटकन सांगतो, तुम्ही लक्षात घ्या. आपण बातम्यांचं वर्गीकरण करताना ते वापरू शकतो की काही बातम्या टेरिबल असतात, इन्स्पिरेशनल असतात, काही सॅड असतात, अनप्लेजंट असतात, काही लेटेस्ट असतात, तर काही ऑफुल असतात, किंवा काही शॉकिंग असतात, काही अनफेवरेबल असतात, काही अनएक्सपेक्टेड असतात, काही ट्रॅजिक असतात, काही वंडरफुल असतात, सॉरोफुल असतात. तर हे सगळे शब्द मी आता सांगितले हे ॲडजेक्टिव्ज आहेत. यू कॅन यूज दीज वर्ड्स टू डिस्क्राईब एनी न्यूज from newspaper. Okay, I hope you all have understood this session very well. If you have any doubt or any query in your mind, you can comment me. I will try to explain your comment. Okay, so I am very thankful to all of you for watching my video. Don't forget to subscribe my YouTube channel. Thank you. Bye everyone.